काय झालं का घर बघून? आता कामाला लागायचं. आतापासून? मग कधीपासून? माझे आई बाबा वाट बघत असतील. काय ग, आठवत नाही का तुला? लिवलेला कागद आहे ज्याच्यावर तू सही केली, त्यातल्या अटी आठवत नाहीत तुला? आठव. पहिली अट, मालक म्हणजे मी जेव्हा बोलन तवा यायचं, जेव्हा बोलन तवा जायचं. पण बेन काय नाही, बाईची रूम तुला दाखवली जाईल. तुझा संबंध फक्त बाईच्या रूमशी, बाहेरनं बाईच्या रूम मध्ये. बाकी कुणाशीही तुझा काय बी संबंध नाही, कळलं? कोणाला शोधतीस? ज्या कोणाला शोधतेस ना त्याला तुझ्याबद्दल काय वाटतंय ते थोड्या वेळात तुला कळ. आणि या घरामध्ये फक्त मम्मीचा, माझा आवाज चालतो. माझ्या व्यतिरिक्त कुणाचा भी आवाज या घरात चालत नाही, कळलं? बाईची रूम दाखवून तुला सपना. ती का आली इथे? आपल्या भाईसाठी सुरू. म्हणजे तू परत तिच्या समोर विनवण्या केल्यास? तुझ्यासाठी आणि भाईसाठी मी काय पण करायला तयार आहे. नुसते गिनवण्या नाही, काय काय करून आणलंय माझं मलाच माहिती. पण का हे सगळं करायची काय गरज आहे? पर्याय आहे दुसरा आपल्याकडं. बाईला फक्त तिचं बोललेलं ऐकायला येतं. मला भीती फक्त एकाच गोष्टीची आहे, ती आता आलीये. अजून काय काय भरवल तुझ्या मनात माझ्याबद्दल माहित नाही. असं काही होणार नाही आता. तिला माहिती आहे तुझं तिच्यावर प्रेम आहे ते. सुरू या गोष्टीचा ती पोरगी फायदा घेणार नक्की. प्रेम होतं मम्मी, तिच्याविषयी आता माझ्या मनात काहीही उरलं नाही. आणि तिने तुझा आणि भाईंचा अपमान केलाय ना, हे मी कधीही विसरू शकत नाही. सुरू जा जा आता त्या आडमुठ्या पोरीला भेटून ये जा. आणि तिला दाखवून दे बर का, बाईचा आणि मम्मीचा अपमान केल्यावर सुरू कसा वागतो ते. सौरभ सर, सौरभ
सर म्हणायचं. सौरभ सर, ते रक्त. हे बघ, तू इथे बाबांची काळजी घ्यायला आलीस एक नर्स म्हणून, सो त्यावर लक्ष दे. पण कस्तुरी, आजपासून आपल्यात फक्त एक डॉक्टर आणि नर्सचं नातं असेल. तू इथे काम करायला आलीस, कामावर लक्ष दे. आणि कामात हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. बाकी आम्ही बघून घेऊ. कळलं? आता तुझा संबंध फक्त भाईशी. सौरभवर तुझी कंची बी जादू चालणार नाही. बाहेरनं आली की भाईच्या रूम मध्ये. सपना तुला रूम दाखव. सपना, ए सपना, आले आले मम्मी. काय ऐकायला येत नाही का? हिला बाईची खोली दाखव. हो. जैन सर. हो सर, आत्ता येतो सर. हो. तुम्ही पण निघताय ना? हो. नेहमीच आहे. जा, तुम्ही पण निघा. हे बघ, माव आल्यानंतर मी जातो. मग चालेल? ठीक आहे. सुरू काय रे हे? कशाला रे एवढा ताण घेतो? आ नाही ग मम्मी, तू किती बी खोटं बोलत असला ना तरी तुझं डोळं जे आहेत ते खरं सांगतात. आणि तुझ्या डोळ्यात काय चाललंय हे मम्मीला बराबर कळतंय. नको घेऊ एवढा ताण. मला सांग, अजूनही तुला त्या मुलीबद्दल आत काहीतरी वाटतं? नाही, अजिबात नाही. मला याचं नाही वाईट वाटत की मी तिच्यावर प्रेम केलं. मला याचं वाईट वाटतंय की ती असं वागली माझ्याशी. असं कसं वागू शकते ती? माणसाकडनं चुका होत्या, पण त्या चुका सुधारायची माणसाला संधी मिळती हे जास्त महत्वाचं नाही का? हा, तुला माहिती सुरू, जेव्हा तिनं तुला बघितलं ना खाली, मला असं वाटलं होतं तुझी माफी मागल म्हणून. पण वर तोंड करून तुझ्याकडेच बघायला लागली रे ती. उलट्या काळजाची, काही भरवशाची नाही. आता तुला मिळवण्यासाठी कुठल्या थराला जाईल सांगू शकत नाही बाबा. नाही नाही मम्मी, आता असं काही होणार नाही. मला कळलंय आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे.
त्यामुळे अशी चूक परत होणार नाही. वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतंय की ती एवढं बदलेल असं वाटलं नव्हतं. माणसं ओळखायला मम्मी कधीच चुकत नाही सुरू. दुनिया पाहिलेली बाई आहे मी सुरू. तुला ही पोरगी कधीच कळली नाही. मी पहिल्यांदा बघितली तेव्हा मला कळलं. खाली गेली ना मी जेव्हा, तेव्हा मला म्हणाली उपकार करते तुमच्यावर, इथं काम करते म्हणून. काय तुला असं म्हणाली ती? थांब, आत्ता जातो आणि बाहेर काढतो. सुरू 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 थांब. शांत हो. अगं थांब, काय तुला असं कसं बोलू शकते ती? शांत हो, शांत हो. आपले हात दगडाखाली अडकलेत की नाही सुरू. जेव्हा पण माणसाचा हात दगडाखाली अडकलेले असतात ना, तेव्हा आवाज करायचा नसतो. आपल्या भाईला त्या पोरीची गरज आहे आणि आपली ही गरज त्या पोरीला माहिती आहे. मला भीती वाटते या गरजेचा फायदा घेऊन त्या पोरीनं भाईच्या जीवाला काही धोका. हिम्मत तिची असं करायची. मी आहे ना. भाईच ना म्हणून कुठल्याच गोष्टीची कसलीच काळजी वाटत नाही मला. मी 5-6 वर्षापासून इथंच काम करते. जेवणापासून लादी, कपडे, भांडी सगळी कामं मीच बघते. घर मोठं आहे, काम जास्त आहे, पण माणसं कमी आहेत म्हणून काही वाटत नाही. छान आहे ना देवारा. इकडे भाईंची रूम. आई नेहमी म्हणते जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी इथे आले याला नक्कीच काहीतरी कारण असेल. सौरभच्या मनातला माझ्याविषयीचा गैरसमज मला लवकरात लवकर दूर करता येऊ दे बाप्पा. त्याला आणि माझ्या आईला लवकर बरं कर. काय झाली का पूजा करून? लैमानापासून मागतीयस देवाकडं बाईचा जीव जावा आणि मी मोकळी व्हावे, हेच मागतेस ना देवाकडं? मी असं काहीही मागितलेलं नाहीये. फक्त सौरभला लवकर बरं कर एवढंच मागितलं. आधी माझ्या सुरूची अशी अवस्था केली आणि आता बोलून चांगुलपणाचा आव्हान तीस. जनाची नाही मनाची तरी लाज बाळग की जरा. आणि काय ग, तुला भाईकडे जायला सांगितलं होतं ना, इथं का अडखळलीस? एवढा वेळ आलं लक्षात. हे सगळे दागिने, पैसे, हे सगळं बघून अडखळलीस ना? कधी आयुष्यात एवढा पैसा पाहिला नसेल ना तू. पाहून घे, नीट पाहून घे, म्हणजे कळेल तुला तुझी अवकात काय ते कळ. एवढ्या मोठ्या घरच्या पोराची स्वप्न पाहिलीस, कळायला नको तुझी आणि त्याची लायकी काय ते. तर बाईच्या खोलीत जा पटकन. मम्मी माझी एक इच्छा आहे. इच्छा? मला एकदा सौरभशी बोलायचंय. मग अशी झाला तेवढा अपमान कमी झाला का तुला? हो, पण तरी फक्त एकदा मला सौरभशी बोलायचंय. त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी गैरसमज निर्माण झालाय आणि मला गैरसमज झाला होता, आता झालेला नाही. आता माझ्या पोराला सगळं कळून चुकलेलं आहे. आणि तुला सांगून ठेवते, माझ्या पोराला जेवढं नाचिवलंस तेवढं लई आहे. परत कधी माझ्या पोराच्या जवळ सुद्धा गेलीस ना, मी सोडणार नाही तुला.
तुझ्यामुळं माझं पोर उपाशी राहिलंय. भूक मेली माझ्या पोराची. मी काही हातानं करून खायला घातलं तर नाही म्हणायचं नाही माझं पोर. बाईची काळजी घ्यायला ठेवली ना तुला, तेवढी काळजी घ्यायची, बाकी कुठल्या पण नादाला लागायचं नाही सांगून ठेवते. मम्मी मला एक संधी द्या. तो खात नाहीये ना, मी प्रयत्न करून बघते. आणि बाईचं काय? मी मॅनेज करेन ते सगळं. एवढं सोपं वाटतं तुला हे सगळं? मम्मी माझा हात दुखतोय. दुखतोय? कचाकड्याची बावली जणू. बनव बनव, चल काय बनवती बनव. आता किचन तुझं. आणि माझ्यावर उपकार नाही करत तू. माझ्या पोराची भूक तुझ्यामुळे गेली आहे, त्याची भरपाई आहे. बनव बनव, पटकन बनव. बघती मी इथं. जाय कुठं? मग इथं काय चाललंय? हं? म्हणजे काय नाही, जायचं. बाई जा आराम कर. पटापटा बनव. झालं का? किती येळ? ए कुठं? चमचा खाणार कसं? हातानं. जाऊ? जा. ए काय? पर्स काय तुझा काका घेऊन जाणार का? सॉरी.